हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या लेक्चरला की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आणि डिस्क्रीट आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कसं तयार करायचं हे आपण शिकलेलं आहे. तर आज आपण नवीन पॉईंट चालू करणार आहे, डायग्रामॅटिक अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. डेटा म्हणजे काय रे? इन्फॉर्मेशन. द व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड द स्टडी इज नथिंग बट द डेटा. मग त्या डेटाचे विविध डायग्राम्स आणि ग्राफ्स कसे ड्रॉ करायचे ते आज आपण शिकणार आहे. ॲक्च्युली डायग्राम काय आहे आणि ग्राफ ही काय कन्सेप्ट आहे ते आपण अगोदर शिकू आणि त्याच्यानंतर आपण त्याचे डिफरंट टाईप्स ऑफ डायग्राम्स आणि डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ्स पाहूयात. तर आज आपण जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे डायग्राम्स अँड इट्स टाईप्स. बघा आता डायग्राम्स म्हणजे काय? तर डायग्राम्स आर व्हेरियस geometrical shape such as bars, circles, etc. The diagrams are based on scale but are not confined to points or lines. They are more attractive and easier to understand than graphs. बघा डायग्राम्स म्हणजे काय की कोणकोणते जॉमेट्रिकल शेप्स असतात त्याच्यात बार्स आणि सर्कल्स आपण बघणार आहे. बघा सिम्पल बार डायग्राम, मल्टिपल बार डायग्राम आणि सब डिव्हायडेड बार डायग्राम आणि पाय डायग्राम किंवा पाय चार्ट हे डिफरंट टाईप्स आहेत डायग्राम्सचे. तर पहिले तीन जे आहेत सिम्पल बार डायग्राम, मल्टिपल बार डायग्राम, सब डिव्हायडेड बार डायग्राम, त्याच्यात आपले शेप कोणता असणार आहे तर बार असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी पाय चार्ट म्हणजे काय की आपण शिकलेलं आहे 10th की पाय चार्ट म्हणजे काय असतं रे? सर्क्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. मग आपल्याला तिथं काय लागतं? पाय डायग्रामला सर्कल लागतो. म्हणून डायग्राम्स आर द व्हेरियस जॉमेट्रिकल शेप्स सच ॲज बार्स अँड सर्कल्स, ओके, एक्सेट्रा. द डायग्राम्स आर बेस्ड ऑन स्केल बट नॉट कन्फाइंड टू पॉईंट्स ऑर लाईन्स. डायग्राम्स हे स्केलवरती डिपेंड असतं पण एकदम ॲक्युरेट किंवा टू दी पॉईंट असावं असंच काही नसतं. दे आर मोर अट्रॅक्टिव्ह. डायग्राम्स हे अट्रॅक्टिव्ह असतात कारण आपल्याला पॅटर्न ड्रॉ करायचे असतात डिफरंट, बट इझियर टू अंडरस्टँड अँड ग्राफ्स. ग्राफ्सपेक्षा मात्र इझी असतात अंडरस्टँड करायला, ओके. तर आपण पहिल्यांदा काय करू की डायग्राम्सचे टाईप्स बघूया. पहिला आहे सिम्पल बार डायग्राम. आता सिम्पल बार डायग्राम कसे ड्रॉ करायचे आणि काय आहे ते आपण पाहूयात. पहिलं, इफ द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन ॲट्रिब्यूट्स अँड इफ द ॲट्रिब्यूट्स आर to be compared with respect to single character we use the simple bar diagram. बघा इथं काय सांगितलं आहे की सिम्पल बार डायग्राम कधी वापरायची, कधी काढायची, तर ज्यावेळेस तुम्हाला सिंगल कॅरेक्टर दिलं जातं आणि तुम्हाला ॲट्रिब्यूट टाईप डेटा दिलेला जातो. ॲट्रिब्यूट म्हणजे काय? क्वालिटेटिव्ह डेटा. मग क्वालिटेटिव्ह डेटाबरोबर तुम्हाला म्हणजे देताना सिंगल कॅरेक्टर बरोबर कम्पेअर केलं जातं विथ रिस्पेक्ट टू सिंगल कॅरेक्टर, देन वी यूज द सिम्पल बार डायग्राम. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? सिम्पल बार डायग्राम काढावी लागते. फक्त एक कॅरेक्टर, सिंगल कॅरेक्टर ॲट्रिब्यूट हे कम्पेअर करताना सिंगल कॅरेक्टर बरोबर केलं गेलं की त्याला म्हणायचं सिम्पल बार डायग्राम. आता सिम्पल बार डायग्राम कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल बार्स ऑफ इक्वल विड्थ. म्हणजे सिम्पल बार डायग्राम काढताना आपल्याला व्हर्टिकल बार्स जे काढायचे आहेत त्याची विड्थ ठेवताना कशी ठेवायची? तुम्हाला इक्वल. द हाईट्स ऑफ दीज बार्स प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑर मॅग्निट्यूड ऑफ द ॲट्रिब्यूट. म्हणजे तुमच्या बारची जी हाईट असणार आहे, उंची असणार आहे, ती कोणाला प्रपोर्शनल असणार आहे? जी फ्रिक्वेन्सी दिली, व्हॉल्यूम दिला आहे किंवा मॅग्निट्यूड दिलेली आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे त्याच्यावरती डिपेंड असते. ऑल बार स्टँड्स ऑन ए सेम बेसलाईन. तुम्ही जे बार्स काढणार आहे त्याचा बेसलाईन एकच असणार आहे, म्हणजे एक्स ॲक्सेसवरती तुम्ही ते काढणार आहात. द बार्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इक्वल इंटरव्हल्स. जे बार्स तुम्ही काढणार आहेत ते सेपरेट करणार आहात, तर त्या सेपरेट जे बार तुम्ही ड्रॉ करणार आहेत त्या बारमध्ये सुद्धा असताना इंटरव्हल कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. द बार्स मे बी कलर्ड ऑर मार्क. तुम्ही जे बार्स काढणार आहे त्याला वेगळे वेगळे डिफरंट पॅटर्न ड्रॉ करा किंवा कलर करू शकता, ठीक आहे. आता ही सगळं काय आहे हे तुम्हाला ॲक्च्युअल डायग्राम काढल्याशिवाय कळणार नाही. तर आपण काय करू? सिम्पल बार डायग्रामचं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल ॲक्च्युली काय आहे, ठीक आहे. बघा एक्झाम्पल बघा. द क्रॉपिंग पॅटर्न इन तामिळनाडू इन इयर 1974 to 75 वॉज ॲज फॉलोज. तामिळनाडूतला क्रॉपिंग पॅटर्न दिलेला आहे. बघा क्रॉप्स दिलेले डिफरंट आणि एरिया इन 1000 हेक्टर दिलेला आहे. क्रॉप्स कोणकोणते दिलेत? सिरियल्स दिला आहे, ऑइल सीड्स दिला आहे, पल्सेस दिला आहे, कॉटन दिला आहे आणि ऑदर दिला आहे. आता सिरियल्स क्रॉप्सचा एरिया किती आहे? 3940. ऑइल सीडचा किती? 1165. पल्सेसचा किती? 464. कॉटनचा 249 आणि ऑदरचा 820.
822. बघा हा डेटा दिलेला आहे, तर तो कसला दिला आहे बघा, एकच ॲट्रिब्यूट दिलेला आहे, हा आहे ॲट्रिब्यूट, आणि त्याच्याबरोबर कम्पेअर करायला एक सिंगल कॅरेक्टर दिलेला आहे. म्हणून आपण इथं कोणती डायग्राम ड्रॉ करणार आहे, सिम्पल बार डायग्राम, एकच सिंगल कॅरेक्टर दिले म्हणून. ठीक आहे, आता आपण सिम्पल बार डायग्राम कशी ड्रॉ करायची, तर पहिल्यांदा काय करायचं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे, एक्स ॲक्सिसला काय घ्यायचं, जो ॲट्रिब्यूट व्हेरिएबल तुम्हाला दिलेला आहे तो पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवरती घ्यायचा. इथे ॲट्रिब्यूट काय दिलेलं आहे, क्रॉप्स, सिरियल क्रॉप्स, ऑइलसीड क्रॉप्स, पल्सेस, कॉटन क्रॉप्स अँड अदर क्रॉप्स. आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घ्यायची. बघा हे जो सेकंड कॉलम दिला आहे तो फ्रिक्वेन्सी, एरिया इन 1000 हेक्टर. सो एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला घ्यायचं आहे क्रॉप्स आणि वाय ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे, एरिया इन 1000 हेक्टर म्हणजेच फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग हाऊ टू ड्रॉ सिम्पल बार डायग्राम, टेक ॲट्रिब्यूट व्हेरिएबल ऑन एक्स ॲक्सिस घेतला, क्रॉप ऑन एक्स ॲक्सिस अँड द फ्रिक्वेन्सी दॅट इज एरिया इन 1000 हेक्टर वाय ॲक्सिसवरती घेतला. आता ड्रॉ दी बार्स ऑन एक्स वाय प्लेन, आपल्याला बार्स काढायचे आहेत एक्स वाय प्लेनवरती. मग सांगितलं काय होतं रे आत्ताच, की हाईट ऑफ बार इज प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम, म्हणजे तुमच्या बारची हाईट ह्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असणार आहे. तुमची फ्रिक्वेन्सी जेवढी असणार आहे तेवढी तुमच्या बारची हाईट असणार आहे. ठीक आहे, आणि अजून काय सांगितलं आहे, की जर बार काढले, 2 बार काढले तर म्हणजे कितीही बार, आता आपल्याला इथं किती बार काढायचे आहेत, 1 2 3 4 5 क्रॉप्स दिले, सो 5 क्रॉप्ससाठी 5 बार. मग त्या बारमध्ये इक्वल इंटरवल असला पाहिजे, म्हणजे बारमध्ये अंतर असतं तर ते सारखं पाहिजे. आता बघा, म्हणून काय करायचं, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे. सो घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि मग वाय ॲक्सिसवरती पण 1 सेंटीमीटरचे ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे, आता एक्स ॲक्सिसला काय घ्यायचे आहेत, क्रॉप्स. मग आपण काय करणार आहे, इथं पहिला 1 सेंटीमीटर, इथं दुसरं 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटरचे पॉईंट्स ड्रॉ केले. ठीक आहे, आता काय करायचं, की 1 सेंटीमीटर पॉईंट घ्यायचं, पहिला पॉईंट इथं आहे आणि दुसरा पॉईंट इथं आहे. तर ह्या 2 पॉईंट्सला नाव द्यायचं सिरियल. पहिला क्रॉप कोणता आहे, सिरियल क्रॉप, सो सिरियल. दुसरा क्रॉप कोणता आहे, ऑइल सीड क्रॉप्स. मग पुढचा 1 आणि त्याच्या पुढचा 1 सेंटीमीटर हा ऑइल सीड्स क्रॉप घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचा 1 सेंटीमीटर, त्याच्या पुढचा 1 सेंटीमीटर पल्सेस, नंतर पुढचा 1 सेंटीमीटर कॉटन आणि हे ऑदर्स. हे का घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर, कारण आपल्याला बार काढायचा. सो सुरुवात कुठून करायची बारची आणि एंड कुठं करायचा बारचा, ह्यासाठी आपल्याला हे 2 पॉईंट्स लागतात. ठीक आहे, आता पहिलं बघा, सिरियल क्रॉपसाठी एरिया इन 1000 हेक्टर किती, 3940. सो काय करायचं, स्टार्ट ह्या पॉईंटपासून करायचं. आता पहिला पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायची, 3940 पर्यंत बार काढायचा आहे. ठीक आहे, आता 3940 स्टार्ट इथून काढायचा, मग 3940 आणि एंड इथं करायचा, म्हणजे हा झाला पहिला बार. ऑइल सीडला किती, 1165. सो ऑइल सीड्सला 1165. त्याच्यानं पल्सेसला किती, 464. सो 464. त्याच्यानंतर कॉटनला किती, 249. सो 249. आणि लास्ट ऑर्डरला 822. सो हा 822 हा आपण बार काढणार आहे. ठीक आहे, तर याला म्हणायचं सिम्पल बार डायग्राम. बघा, प्रत्येक इंटरवलमध्ये इक्वल विड्थ आहे, इक्वल क्लास इंटरवल आहे तुमचा. ठीक आहे, मग आता तुम्हाला एकदा ड्रॉ झाली डायग्राम, की तुम्हाला स्केल द्यायचं आहे, की ऑन एक्स ॲक्सिस किती घेतलं, ऑन वाय ॲक्सिस किती घेतलं तुम्ही. ऑन एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे काय घेतलं रे तुम्ही, तर एक्स ॲक्सिसवरती आपण क्रॉप्स घेतलेत, मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 क्रॉप घेतलेला आहे. आणि ऑन वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतले रे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती डिस्टन्स घेतले आपण, 1000. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1000 एरिया इन हेक्टर घेतलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात की ॲक्च्युली आपण जर प्रॉपर डायग्राम काढली तर ती कशी दिसेल. बघा, ही प्रॉपर डायग्राम काढलेली, की तुम्हाला हाईट जी आहे बारची ती फ्रिक्वेन्सीच्या बरोबर आहे, दोन्हीतला इंटरवल सारखाच आहे सगळ्या बार्समधला, ही अशी दिसणार आहे डायग्राम. ठीक आहे, आता आपण सेकंड बार डायग्राम बघूयात, मल्टिपल बार डायग्राम. आता सिंगल बार डायग्राम कधी वापरली जाते, की जेव्हा ॲट्रिब्यूट कम्पेअर्ड विथ सिंगल कॅरेक्टर. पण ही मल्टिपल बार डायग्राम कधी काढायची, इफ द डेटा इज क्लासिफाईड बाय ॲट्रिब्यूट्स अँड इफ 2 or more कॅरेक्टर्स ऑर ग्रुप्स आर टू बी कम्पेअर विदिन ईच ॲट्रिब्यूट. बघा,
कधी वापरायची मल्टिपल बार डायग्राम, की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅरेक्टर्स हे कम्पेअर करण्यासाठी वापरले जातात त्यावेळेस तुम्हाला मल्टिपल बार डायग्राम काढायची. इफ ओनली 2 कॅरेक्टर्स आर टू बी कम्पेअर विद इन ईच ग्रुप देन द रिझल्टंट बार डायग्राम इज यूज नोन ॲज द डबल बार डायग्राम. बघा, जर 2च कॅरेक्टर दिले, सिंगल कॅरेक्टर दिले की सिंपल बार डायग्राम, जर 2 कॅरेक्टर दिले तर त्या डायग्रामला म्हणायचं डबल बार डायग्राम. ओके, 3 दिले तर ट्रिपल बार डायग्राम. तसंच म्हणजे जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त दिले तर त्या डायग्रामला म्हणायचं मल्टिपल बार डायग्राम. द मल्टिपल बार डायग्राम इज सिम्पली द एक्सटेन्शन ऑफ सिम्पल बार डायग्राम. फॉर each attribute 2 or more bars representing the separate characters or groups are to be placed side by side. Each bar within an attribute will be marked or colored differently in order to distinguish them. बघा, आपण काय करायचं, मल्टिपल बार डायग्राममध्ये आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॅरेक्टर दिले जातात, फ्रिक्वेन्सी कॉलम दिले जातात. मग आपल्याला त्यासाठी डिफरंट बार्स काढावे लागतात. मग ते डिफरंट बार्स जेव्हा काढले तर ते कलर किंवा मार्क करायचे जेणेकरून आपल्याला ते बार्स सेपरेटली आपल्याला दिसतील, म्हणजे त्याच्यातला डिफरन्स दिसेल. ठीक आहे. आणि ए फुट नोट हॅज बी गिवन एक्सप्लेनिंग द मार्किंग ऑर कलरिंग, म्हणजे तुम्ही जे मार्क कोणता कलर किंवा कोणता पॅटर्न कशासाठी ड्रॉ केला आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. ड्रॉ ए मल्टिपल बार डायग्राम फॉर फॉलोइंग डेटा विच रिप्रेझेंट द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन फॉर द पिरियड फ्रॉम 2000 to 2004. बघा, आपल्याला काय दिले, इयर वाईज प्रोडक्शन दिले. कोणाकोणाचं दिले, फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड अदर्स, काय असेल ते. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला इथं किती कॅरेक्टर्स दिलेले, 3. सिंगल दिलं तर सिंपल बार डायग्राम, पण इथं कॅरेक्टर्स देताना किती दिले, 3, म्हणजे 3 फ्रिक्वेन्सी कॉलम दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता मल्टिपल बार डायग्राम कशी काढायची ते पाहूयात. मल्टिपल बार डायग्राम करताना ही जो पहिला व्हेरिएबल ॲट्रिब्यूट दिला आहे तो एक्स ॲक्सेसवरती घ्यायचा आणि हे सगळे कुठं घ्यायचे तुम्हाला वाय ॲक्सेसवरती. आणि ड्रॉ ए मल्टिपल बार डायग्राम बार्स फॉर डिफरंट ॲट्रिब्यूट्स व्हेरिएबल, म्हणजे आपल्याला ह्या सिंगल व्हेरिएबलसाठी म्हणजे इयर 1974साठी ह्या तिघांचे सेपरेट बार्स काढायचे, त्याला म्हणायचं मल्टिपल बार्स. आता कसे काढायचे ते पाहूयात आपण. बघा, एक्स ॲक्सेसवर आणि वाय ॲक्सेस पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचे. एक्स ॲक्सेसवरती इयर घ्यायचे आणि वाय ॲक्सेसवरती काय घ्यायची, फ्रिक्वेन्सी घ्यायची. आता आपल्याला 3 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी दिल्या आहेत. पहिला आहे फूड ग्रेन्स, नंतर व्हेजिटेबल्स आणि अदर्स काय असेल ते. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सेसवरती घ्यायची आणि इयर कुठे घ्यायचे, एक्स ॲक्सेसवरती. सेम 1 सेंटीमीटरचे पॉईंट्स ड्रॉ करून घ्यायचे आणि एक्स ॲक्सेस काय करायचं, 1 सेंटीमीटरला 1 इयर घ्यायचं. बघा, इथं घेतलं आहे 1974, पुढच्या 1 सेंटीमीटरला 1975, 76 आणि 77. आता वाय ॲक्सेसवरती फ्रिक्वेन्सी घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला ड्रॉ ए मल्टिपल बार्स ऑन एक्स वाय प्लेन. ही आपली आहे ती एक्स वाय प्लेन आहे. आपल्याला ह्याच्यावर काय करायचं, ड्रॉ ए मल्टिपल बार्स ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता कसं करायचं बघा. आता पहिल्यांदा 1974ला किती फ्रिक्वेन्सी दिल्या, 3. 100 फॉर फूड ग्रेन्स, 30 फॉर व्हेजिटेबल्स अँड 10 फॉर अदर्स. ठीक आहे. आता 1974ला आपल्याला 3 बार्स काढायचे. मग पहिल्यांदा काय करू आपण, हे 1 सेंटीमीटर जे 1974 घेतले त्याला आपण 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू. म्हणजे काय करायचं, इथं एक पॉईंट घ्यायचा, इथे एक पॉईंट घ्यायचा, म्हणजे काय होतील, 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं जाईल. आता पहिल्यांदा 1974साठी किती फूड ग्रेन दिले रे, 100. मग पहिला पॉईंट घ्यायचा आणि तो जॉईन कुठं करायचा, ह्या दुसऱ्या पॉईंट बरोबर, म्हणजे पहिला बार काढून झाला. आता 1974साठी व्हेजिटेबल किती दिले रे, 30. मग हा दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट जॉईन करायचा. आता 30 कुठे बघायचं, इथं. सो हे 30 आणि शेवटी काय रे, अदर्स किती दिले, 10. सो दुसरा आणि तिसरा पॉईंटमध्ये हा 10. ठीक आहे. हे झालं आपलं मल्टिपल बार डायग्राम. सेम सेकंड मी काढून दाखवते. 1975साठी 3 पार्टमध्ये पहिल्यांदा डिवाइड करायचं. ठीक आहे. 1975साठी फूड ग्रेन्स किती दिलेले, 120. सो 120. ठीक आहे. नंतर व्हेजिटेबल्स किती दिले, 40. सो 40. आणि लास्ट हे किती दिलेले, अदर्स 15. सो हे 15. ह्याला म्हणायचं मल्टिपल बार डायग्राम. आणि प्रत्येक बारसाठी आपण काय करायचं, डिफरंट पॅटर्न ड्रॉ करायचा. आणि जो काही पॅटर्न ड्रॉ करणार आहे त्याचे आपल्याला नोट द्यायची, फुट नोट, की कोणत्या ह्याच्यासाठी कोणता पॅटर्न ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आता स्केल काय रे, ऑन एक्स ॲक्सेस काय घेतलेलं आहे, एक्स ॲक्सेसवरती घेतलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, 1 इयर एक्स ॲक्सेसवर.
वाय ॲक्सिसवरती काय घेतले 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतले 20 माहीत नाही आपल्याला युनिट फूड ग्रेन्स माहिती आहे आपल्याला फूड ग्रेन्स व्हेजिटेबल्स आणि हे कशात दिले टनमध्ये. सो 20 टन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आपण पॅटर्न कोणता कशासाठी ड्रॉ केला आहे ते लिहायचे. आता डॉटेड पॅटर्न मी डॉट लिहिले ते डॉट कोणासाठी केले रे तर पहिला कोणता आहे फूड ग्रेन्स. सो डॉट कोणासाठी केले मी फूड ग्रेनसाठी मग ते लिहून काढायचं. त्याच्यानंतर व्हेजिटेबलसाठी काय केले क्रॉस. सो इथं व्हेजिटेबल्स आणि लास्ट अदरसाठी काय केले मी काहीच ड्रॉ नाही केलं. सो ब्लँक करा ब्लँक फॉर अदर्स. मग हे झालं तुमचं मल्टिपल बार डायग्राम. आता ॲक्च्युली व्यवस्थित ड्रॉ केली तर ती डायग्राम बघा अशी दिसेल तुम्हाला. इथं कसं आहे मी पॅटर्नऐवजी इथं कलर केलेले आहेत. ठीक आहे. कोणता कलर कशासाठी आणि कसे ड्रॉ केले ते बघा. ठीक आहे. आता पुढचं आहे सब डिवायडेड और कंपोनंट बार डायग्राम. आता सब डिवायडेडला दुसरं नाव आहे कंपोनंट बार डायग्राम. आता बघा मल्टिपल बार डायग्राम कधी वापरायचं 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टर्स दिले तर. ठीक आहे. मग तसं सब डिवायडेड बार डायग्राम पण सेमच असते की 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टर कम्पेअर करण्यासाठी दिलं तर सब डिवायडेड बार डायग्राम काढली जाते. पण डिफरन्स काय आहे की मल्टिपल बार डायग्राम्समध्ये मल्टिपल बार्स काढले जातात आणि सब डिवायडेड बारमध्ये बार्स आहेत ते एकमेकांवरती प्लेस केले जातात. ओके. आता बघूयात ते कसं काढायचं. एक्झाम्पल बघा की ड्रॉ ए कंपोनंट बार डायग्राम फॉर फॉलोइंग डेटा दिला आहे. इयर वाईज सेल्स ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण एक्स ॲक्सिसवरती इयर घेणार आहे आणि हे वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घेणार आहे. आता मल्टिपल बार डायग्राममध्ये डायरेक्ट बार्स काढले होते मल्टिपल बार्स. पण सब डिवायडेड किंवा कंपोनंट बार डायग्राममध्ये आपल्याला या फ्रिक्वेन्सी ज्या दिलेल्या आहेत त्यांची आपल्याला टोटल करावी लागते. पहिल्यांदा पाहूयात आपण. बघा इयर वाईज सेल्स ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट रुपीजमध्ये दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला काय करायची पहिल्यांदा टोटल फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची. आता 1974साठी सेल्स किती 100 ग्रॉस प्रॉफिट 30 आणि नेट प्रॉफिट किती दिला 10. सो 100 + 30 + 10 किती आलं 140. सो पहिली टोटल फ्रिक्वेन्सी आली 140. तसंच दुसऱ्याची 120 + 40 + 15 दॅट इज 175. तिसऱ्याची 200 आणि लास्ट 225. ही टोटल फ्रिक्वेन्सी लागणार आहे. मग आता मल्टिपल सब डिवायडेड बार डायग्राममध्ये आपल्याला काय करावं लागतं एक्स ॲक्सिसवरती इयर घ्यायचे असतात आणि वाय ॲक्सिसवरती ही टोटल फ्रिक्वेन्सी घ्यायची असते आणि त्यासाठी बार काढायचा नंतर तो बार डिवाइड करायचा असतो. बघूयात कसं काढायचं. आता एक्स ॲक्सिसवरती इयर घ्यायचे वाय ॲक्सिसवरती टोटल फ्रिक्वेन्सी घ्यायची. ठीक आहे. आणि 1 सेंटीमीटरचे पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे आणि ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इयर. बघा इथं घेतलेलं आहे 1974 75 76 आणि 77. आता मी एका इयरसाठी ड्रॉ करून दाखवते. पहिला इयर 1974 त्याच्यासाठी टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे रे 140. सो पहिल्यांदा आपण काय करायचं 140साठी एक बार काढून घ्यायचा. ठीक आहे. 75साठी किती आहे रे 175. ठीक आहे. 1976साठी किती 200. सो इट्स 200 आणि 1977साठी 225. सो 225. ठीक आहे. आता मल्टिपल बार डायग्राम आपण काय केलं ते डिफरंट बार्स काढलेले वेगवेगळे जास्त बार. पण आता सब डिवायडेड बारमध्ये काय करायचं एक सिंगल बार आहे तो डिवाइड करायचा. आता बघा 1974साठी किती सेल झाला आहे रे 100. सो आता 1974 100 बघायचं कुठे इथं. सो हा बार इथं डिवाइड केला 100ला. मग 100 ग्रॉस प्रॉफिट किती रे पुढं 30. आपल्या ह्याच्या पुढं काय करायचं 100च्या पुढं 30 करायचं घ्यायचं. मग ते ड्रॉ करायचं कसं 100 पहिली व्हॅल्यू प्लस दुसरी व्हॅल्यू ॲड करायची. 100 + 30 किती येणार आहे 130. मग जिथं 130 असेल तिथं दुसरा लाईन काढायची आहे तुम्हाला आणि नंतर काय आहे 130 झाले 100 + 30 130 आणि पुढचं परत ॲड करायचं. सो 100 + 30 + 10 दॅट इज 140. सो 140 कुठे येणार आहे तिथं. ठीक आहे. मग आपण काय करायचं डिफरंट पॅटर्न ड्रॉ करायचे डिफरंट ह्याच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे सेपरेट आहे ते कळेल. आता दुसरं पण काढून दाखवते बघा 1975साठी सेल किती 120. सो 120. ठीक आहे. मग 120मध्ये ग्रॉस प्रॉफिट किती आहे 40 ते ॲड करायचं. सर 120 + 40 दॅट इज 160. सो 160 आणि 160 + 15 दॅट इज 175. सो 175. मग डिफरंट पॅटर्न काय करायचे ड्रॉ करायचे. ठीक आहे. ह्याला म्हणायचं सब डिवायडेड बार डायग्राम. आता स्केल कसं दिले ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इयर दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय दिले 50 रुपीज कारण डेटा दिलेला आहे तुम्हाला रुपीजमध्ये.
ठीक आहे. आणि जे पॅटर्न ड्रॉ केले तर आता डॉटेड पॅटर्न कोणासाठी ड्रॉ केला आहे तर तो लिहायचा तुम्हाला. कोणासाठी केला आहे तर सेल्ससाठी. ठीक आहे. क्रॉस लाईन कोणासाठी केलेला आहे तर तो आहे ग्रॉस प्रॉफिटसाठी. ठीक आहे. मग आणि काहीच नाही ब्लँक आहे ते कोणासाठी केलं आहे नेट प्रॉफिटसाठी. मग हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. मग हीच डायग्राम जर प्रॉपर ड्रॉ केली तर ती अशी दिसेल. फक्त पॅटर्न ऐवजी इथं काय केलेलं आहे कलरिंग केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं आहे पाय चार्ट किंवा पाय डायग्राम. ही शेवटचा टाईप आहे डायग्रामचा. आणि पाय चार्ट म्हणजे काय रे सर्क्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा की जिथं आपल्याला सर्कल लागतो. सर्कल लागतो म्हणजे काय लागणार आहे आपल्याला रेडियस लागणार आहे. कारण सर्कलला आपल्याला रेडियस लागते. मग आपल्याला पाय डायग्राममध्ये पहिल्यांदा रेडियस काढावी लागणार आहे. मग सर्कल काढला जो रेडियसमध्ये आहे तो. त्याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतात त्याच्यातून आपण कंपासनी सेमी सर्कल प्रोटेक्टर जो असतो आपला तो त्यानं आपल्याला काय करायचं हे डिवाइड करायचं आणि डिफरंट पॅटर्न ड्रॉ करायचे. तर ह्या डायग्रामला काय म्हटलं जातं तर पाय चार्ट किंवा पाय डायग्राम. आता ती कशी काढायची ते पहिल्यांदा बघा. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला की गिवन द कल्टिवेबल लँड एरिया इन 4 southern states of India construct a pie diagram for following data. स्टेट वाईज कल्टिवेबल एरिया दिला आहे हेक्टर्समध्ये. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ह्यांचं कल्टिवेबल एरिया दिला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला ह्याचं काय काढायला लावलं आहे पाय चार्ट काढायला लावलेलं आहे. तर पाय चार्ट काढायला आपल्याला पहिल्यांदा लागते टोटल फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला काय काय दिली 663, 448, 219, 556. तर त्याची टोटल किती येते 1957. आता मी सांगितलं की पाय चार्ट काढायला काय करावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा रेडियस काढावी लागते. रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. आता ते रेडियस ऑफ सर्कल कशी काढायची तर फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बघा इथं दिलेलं आहे. सो आता काय पाय म्हणजे काय पायची व्हॅल्यू किती असते तर 22/7 किंवा किती असते 3.14. ठीक आहे. तर आपल्याला काय करायची तर ती पुट करून आपल्याला रेडियस काढायचं आहे. ठीक आहे. आता पायची व्हॅल्यू आता फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हा रेडियसचा फॉर्म्युला आहे. पायची व्हॅल्यू किती घेतली 3.14. आर काढायचं आहे आपल्याला आणि टोटल फ्रिक्वेन्सी किती रे आपण आता काढली 1957. ठीक आहे. आता ही झाली फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला आर काढायचं आहे तर ही 3.14 इथं काय मल्टिप्लायला इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइडला. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे तर आर स्क्वेअर येणार आहे 1957 डिवायडेड बाय 3.14. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू येते 24 किती येते 623.24. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे आर काढायचं आहे. हा मिळाला आहे आर स्क्वेअर. मला काय काढायचं आहे आर. जर आर स्क्वेअर तुम्हाला आलेला आहे 623.24 जर आर काढायचा असेल तर मला काय करायला लागेल हा स्क्वेअर जर घालवायचा असेल तर मला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सो आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 623.24. मग ह्याचं स्क्वेअर रूट येतं 24.96. मग हे अप्रॉक्सिमेट कोणाला करणार आहे 24.96 हे अप्रॉक्सिमेट कोणाला होणार आहे 25ला. सो आपली आर व्हॅल्यू किती येते 25. ठीक आहे. आता आपल्याला सर्कलची रेडियस मिळालेली. आता आपल्याला काय करायचं आहे अँगल. कारण आपल्याला सर्कल काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे बाय युजिंग प्रोटेक्टर म्हणजे अँगल पाहिजे आपल्याला. तर अँगल कसा काढायचा बघा फॉर्म्युला आहे क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय 360. आता क्लास फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत आपल्याला 663, 448, 290 आणि 556. ह्याची टोटल किती आहे रे टोटल नेहमी कॅपिटल एनने डिनोट केली जाते. टोटल आहे 1957 काढलेली आपण. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं अँगल काढायचं. आता पहिला अँगल काढू आंध्र प्रदेशसाठी. फॉर्म्युला काय रे क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय 360. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी काय आहे 663. सो 663 डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे 1957 मल्टिप्लाय बाय 360. हे केलं आपण तर आपल्याला व्हॅल्यू येणार आहे 121.96. दुसरं कसं काढायचं दुसरी किती आहे फ्रिक्वेन्सी 448. मग इथं फक्त टाकायचं 448 डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी किती 1957 मल्टिप्लाय बाय 360. तर ती येते 82.41. सिमिलरली आपल्याला दोन राहिलेल्या काढायच्या तर ते येतात 53.35 आणि पुढची ती 102.28. आता हे झालं अँगल आणि सर्कल रेडियस. आता बघा रेडियस किती येते 25 सेंटीमीटर.
आता एवढी 25 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करणं इम्पॉसिबल आहे, पण हे आर काढायला मार्क्स आहेत, किती रेडियस आहे हे काढायला मार्क्स आहेत. ठीक आहे, मग आता एवढं 25 सेंटीमीटरचा रेडियस असलेला सर्कल काढणं पॉसिबल नाही आहे, तर आपण काय करू, सर्कल कोणताही रेडियसचा काढूयात एक. ठीक आहे, मग आपण काढला एक सर्कल विथ रेडियस काय असेल ते 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. आता आपल्याला हा सर्कल आहे तो काय करायचा आहे, डिवाइड करायचा आहे. मग काय करायचं की एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, कशीही घ्या, तुम्हाला जसे कुठं सुटेबल वाटेल ते. मी इथं घेतली, कोणाला वाटेल तर इथून सुरुवात करा. ठीक आहे, मग काय करू, आपण एक लाईन घेतलेली आहे. मग आता ह्या लाईनपासून काय करू, आता पहिल्यांदा कोणता एरिया दिलेला आहे, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशसाठी किती अँगल आला, 121.96. सो आपण इथून सेमी सर्कल ठेवून इथं अँगल घ्यायचा 121.96. सो हे झालं 121.96. मग इथं हा कलर ड्रॉ केलेला आहे आंध्र प्रदेशसाठी. नंतर आहे कर्नाटकासाठी किती आहे, 82.41. मग इथं तुम्ही सेमी सर्कल तुमचा ठेवणार आहे आणि तिथून काय करणार आहे, 82.41 काढणार आहे. सो हे झालं हे झालं तामिळनाडूसाठी काढलेले, हे कर्नाटकासाठी काढलेले आणि हे केरळासाठी काढलेले. ठीक आहे, तर हे झालेलं आहे पाय डायग्राम. ठीक आहे, तर तुम्हाला जसं वाटेल तसा तिथून अँगल घेऊन हे काय करा, डिवाइड करा. आता इथं कसं पहिल्यांदा आंध्र प्रदेश घेतलं, खाली कर्नाटका घेतलं, मग केरळ, मग तामिळनाडू. तुम्हाला जर असं वाटलं की इथं आंध्र प्रदेश, मला इथं कर्नाटक घ्यायचं, इथं केरळ घ्यायचं आणि इथं तामिळनाडू घ्यायचं, तुम्हाला जशी चॉईस आहे तसं तुम्ही ते सर्कल आणि ते डिवाइड करू शकता. ओके, तर हे झालं आपलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. आता आपल्याला पुढं बघायचं आहे पुढच्या लेक्चरला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. थँक्यू.